नमस्कार. चला, आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर. एकदम झटपट होणारी ही खीर आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये छान तयार होते आणि एकदम रसरशीत. पहा, एकदम चवीला जबरदस्त अशी खीर लागते. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे. आता इथं छोटे 2.5 चमच इतकं मी तूप घालून घेतलं आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट घालून घ्या. मी तर 7-8 काजू आणि 7-8 बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेत, ते याच्यामध्ये घालून घेतलेत. हलकेसे लालसर होऊ द्या, जास्त याचा कलर बदलायचा नाही. हलकेसे ते याच्यामध्ये फ्राय झाले की काढून घेऊत. पहा, आपल्याला एकदम डार्क असे करायचे नाहीत, हलकेसे त्याच्यामध्ये तळे गेले की याला काढून घेऊत. आता काय करायचे, शेवया घ्यायच्यात. तर पहा, इथे मी शेवया घेतल्यात. आता शेवयाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण 5 ते 6 जणांपुरतं इतक्या ह्या शेवया करणार आहोत. प्रमाण सांगायचं झालं तर शेवया 125 ग्राम आहेत. आता छान याला भाजून घ्यायचं आहे. जे शिल्लकचं तूप होतं ना त्याच्यामध्येच भाजलेलं आहे, साधारण 1 चमच असेल. आता छान याच्यामध्ये भाजून झालं की आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर 1 लिटर इतकं दूध मी सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे. गरम दूध छान गरम करून घ्यायचं, त्याला एक दाटसरपणा येतो. 15 ते 20 मिनटासाठी पहिल्यांदाच गरम करून घ्यायचं, म्हणजे जास्त वेळ आपल्याला लागत नाही आणि एकदम छान एकसारखी दाटसर एकदम क्रीमी अशी ही खीर आपली तयार होते. तर पहा, इथं मी दूध घालून घेतलं आहे. आता आपल्याला याच्यात जे शेवया आहेत ना त्या शिजून घ्यायच्यात. एकदम छान शिजल्या गेलेल्या पाहिजेत. आता हलवून घ्यायचं आणि छान याला दणदणीत उकळी फोडून शिजू द्यायचं आहे. फार जास्त वेळ लागत नाही, 6 ते 7 मिनिट लागतात. आपण अधूनमधून याला हलवत छान एकसारख्या ह्या शिजून घेऊता. तर पहा, सारखं हलवत राहायचं, नाही तर काय आहे उतू जातं. त्याच्यामुळं काय करायचं, सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. आता छानसे शेवया शिजल्या गेल्या की त्याच्यामध्ये घालून घ्यायचेत. सुरुवातीला आपण ते ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता इथं मी इलायची पावडर घालत नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे साखर. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं साखरेचं प्रमाण तुम्ही करू शकता. मी मोठी 1 वाटी इतकं घातलेलं आहे, म्हणजे जेवढे शेवया आहेत तेवढीच मी साखर इथं घेतलेली आहे. तर पहा, साखर घालून आपल्याला जास्त वेळ नाही, साधारण 2 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. तर साखर घालून हलवून झाल्याच्या नंतर मी केसर एका वाटीमध्ये भिजत घातलेलं होतं, वाटीभर दूध होतं त्याच्यामध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. एक तर खूप छान याचा रंग येतो आणि चवीलासुद्धा एकदम मस्त अशी ही खीर तयार होते. तर पहा, जेव्हा आपण केसरचं दूध घालतो ना, फार जास्त वेळ नाही, 1 ते 1.5 मिनिट छान शिजवून द्यायचं आहे. शिजून झालं की गरम गरम ही खीर खायची. चवीला एकदम जबरदस्त अशी ही खीर होते. थोडीशी थंड झाली का दाटसर होते. तर पहा, 1 लिटर दुधाची 5 ते 6 जणा इतकी ही खीर आपली तयार झालेली आहे. 1 लिटर दुधामध्ये छान ही शिजल्या जाते. तर पहा, एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूता.